त्यामध्ये खास बिंदास लटणीसारखा एक विस्फोटक फटकेबाज याला त्रिफळाजित करून एक मोठा आधार दिला होता येणार बोरपाडा संघाला. नवीन फलंदाज राकेश हा खेळपट राकेश आणि जयेश या दोन फलंदाजावर आता पूर्णपणे मदार असणार आहे. एका चांगल्या स्कोर पर्यंत जर पोहोचायचे असेल येणार बोरपाडा संघाला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण पहिल्या षटकासाठी आपण तब्बल 7 मिनिटे खर्च केलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज वैभव. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतात फलंदाज. स्क्वेअरलेगच्या पंचांच्या जवळ जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागत आहे फलंदाजांना. एका धावेने येणार बोरपाडा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक आदळतोय गोलंदाज वैभव. सामना करेल फलंदाज राकेश. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे, बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून चेंडू जातोय सीमा शेफार. पाहूया पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. सीएम षटकार तो पत्ता करतो गुल हो, हो तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. निश्चितच आमचा नेता पॉवरफुल नेता आपण पाहतोय व्यासपीठावर. सन्माने निलेश गुरव साहेबांना आणि पॉवरफुल नेत्याची ही पॉवरफुल स्पर्धा. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट ऑफ फाईन लेगला झेल पकडला जातोय आणि तिसरा मोहरा घालत होतोय येणार बोरपाडा या संघाचा. सीएम चषक 2018 मधील हा झेलपाच्या रूपाने बाद होणारा 300वा फलंदाज ठरतोय राकेश. नवीन फलंदाजाचा प्रतीक खेळपट्टीवर येतोय. दुसरं षटक मार्गास्त आहे वैभव. एक तुमारी एक हमारी मागच्या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. षटकार खेचल्यानंतर कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने वैभव. नवीन फलंदाजा प्रतीक. सामना करेल वैभव याचा. पल्लू शॉट निश्चित अतिशय उत्कृष्ट फटका. लॉंग शॉट रिझन मध्ये चेंडू जातोय, अडू शकणार नाही. चेंडू सीमाच्या बाहेर. सीएम चौकार. दिलस्कोप शॉट दिलशन तिलकरत्नाच्या अंदाजाने फटका खेळला होता फलंदाजाने. मी तर म्हणे थोडासा फरक आहे, कारण की उभ्याने हा शॉट खेळला गेलेला आहे, म्हणून हा एक फटका एका चांगला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका ज्यापर्यंत ब्रॅडन मॅगलन, एबी ड्युलेर्स आणि दिलशन तिलकरत्ने हे फटके आपण खेळताना पाहत होतो. आणि त्याच्याच प्रकारचा फटका चौकार धावसंख्या 4 ने वाढवून होते ते 20. 200वा चौकार सीएम चषकामधील आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फुलटॉसवर घेऊन चेंडूला टोलवलेला आहे वाडेश मिड विकेट रिझन मध्ये. फक्त एकच धाव समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या वाढवून होतोय ते 21. 21 लॉस फॉर द 3 विकेट. या सेम चषकामधील 8वी एकेरी धाव पूर्ण केलेली आहे फलंदाज प्रतीक याने. हा संपूर्ण लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जात आहे मॅनेटर गोल्डन फिंगर एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम याच्याकडून. रिव्हर्स फटका मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये झेल पकडला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होते येणार बोरपाडा या संघाचा. जयच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 21. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज जयेश याचा, मात्र फटक्यावर कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि चांगला झेल पकडला गेलेला आहे. नवीन फलंदाज विश्वास येतोय.
येणार बोरपाडा संघ आपण पाहतोय आज विश्वासाने फलंदाजी करताना दिसलेला नाही. खास करून बिंदास लसने यांनी खूप निराश केलेलं आहे. एक चौकार जरी पेश केला असला तरी फक्त आणि फक्त 5 धावांचं योगदान देऊन पॅवलमध्ये परतलेलं आहे. सलामीला रवी याला भोपळाही फोडता आला नव्हता. जयशा 1 धावेवर बाजून पॅवलमध्ये परतलेला. प्रतीक खेळतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. एका चौकाराचा समावेश आहे आणि नवीन फलंदाज विश्वास. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रुपेश. आणि यानंतर काय घडामोडी होतात हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज आहेत माझे सगळे समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल. राऊंड द विकेट. ज्यावेळेस पाहता पुल्लेंचा चेंडू होता. हा पॉलर घेऊन खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. अतिशय चांगला चेंडू टाकला गेला गोलंदाज रुपेश यांच्याकडून आणि सुरुवात सुंदर करतोय गोलंदाज रुपेश. धावसंख्या स्थिर आहे. पाहतो आपण धावफलकावर 21 सरासरी चांगली आहे. पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला आपण सुभाष धुमाल, कारण की 10.50 ची सरासरी म्हणजे येणाऱ्या हाणामारीच्या षटकामध्ये ती वाढेल यात कुठली शंका नाही. गोलंदाज सज्ज होताना रुपेश राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेस मात्र पाहायचं की एक्झॅक्टली काय घडलंय चेंडूवर फाईन लेग रिजनकडे चेंडूला क्षेत्ररक्षण केल्या गेलं. लेग बाईचे इशारा ते पंचाकडून. धावसंख्येत बदल होताना धावसंख्या 22. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ ऑनसाइडकडे जर बघितलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, कव कॉर्नर आणि लॉंग ऑन बाउंड्री. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन होता. एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झाले पाहायचंय आणि लेग बाईचा इशारा करताना पंच गोकुळ पाटील सर यांच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 23. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय या षटकामध्ये रुपेश यांच्याकडून. हे टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण आमचे प्रमुख मान्यवर सीएम चषकमध्ये. आणि पाहू शकता आपण या स्पर्धेचे शिल्पकार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरुसाहेब यांना. यावेळेस पता सपाल क्रॉस होऊन ऑनसाइड खेळण्याचा प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. आणि परत एकदा लेग बाईचा इशारा करताना गोकुळ पाटील सर. धावसंख्येत बदल. धावसंख्या 24. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग पिशे विपक्ष आपण हिवाळी स्पोर्ट हिवाळी या दोन्ही संघांना विनंती असेल की हा डाव संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये होणं तयारीत राहायचंय नाणेफेक करण्यासाठी. गोलंदाज रुपेश खेळण्यासाठी फलंदाज मात्र सज्ज होतोय विश्वास. फलटॉसवर घेऊन हा फटका मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एका धावेची संधी असेल तिथं. या एका धावेने संघ धावसंख्या हळूच वर सरकताना पाहतोय 25. चार बाद 25 अशी धावसंख्या आहे. येणार बोरपाडा हा संघ नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएम चषक मध्ये. राऊंड द विकेट. गोलंदाज सज्ज होताना रुपेश. अतिशय प्रतिम चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाकडून. यावेळेस ज्या गोष्टी चर्चा केल्या जात होती ज्यावेळेस मात्र पाहतो आपण चेंडूला फाईन लेग सीमेरेषेच्या बाहेर पाठवलं 4 धावासाठी. पाहू शकता रिप्ले मध्ये लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्या संधीचं सोनं केलं. या चेंडूला सीमेरेषेच्या बाहेर पाठवून चौकार वसूल केला फलंदाजांनी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 29. सुभाष धुमाल कावटे ज्या प्रकारे येणार बोरपाडा संघ नाणेफेक केल्यानंतर फलंदाजी करताना पाहतोय 3 षटकामध्ये 29 एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. नक्कीच 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाले असले तरी आपण पाहतोय जवळजवळ 10च्या सरासरीने वाटचाल करत आहे येणार बोरपाडा संघ. आणि हे हाणामारीचं षटक आहे. या हाणामारी षटकामध्ये हाणामारी मात्र करावी लागेल एका सन्मानजनक स्कोर पर्यंत येणार बोरपाडा संघाला जर पोहोचायचं असेल तर. अगदी बरोबर बोलला आपण. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी पण धीमा थ्रो वाईड ऑफ पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत संधी होती. सहज वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. निश्चित दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. गोडसे गावचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश भोईर आणि त्यांच्या समवेत
हरेश केने यांचा. दोन्ही मान्यवरांचा सीएम चषक 2018 मध्ये युवा नेते भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश गुरव साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 31. 4 बाद 5व्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. इथं मात्र विश्वास सारखा खेळतोय, ज्या प्रकारे आत्मविश्वास दाखवतोय फटकेबाजीमध्ये. ज्यावेळेस मात्र सफल क्रॉस हुक करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र निश्चितच सोयर चेंडू असेल डाव्या स्टिकच्या बाहेरून. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत एक धावसंख्येत भर पडते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 32. मित्रांनो आज आपण स्टार खेळाडूंना ऍक्शन मध्ये पाहणार होता. बंदरामध्ये कालेर संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. साई स्पोर्ट्स कारभाव, जरेमरे अलेमगर, गंगामाता गोंदवले, आईदेवी वडुणोकर, गुडबाय केवणी दिवे. यावेळेस मात्र फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. ती बरोबर पूर्णपणे सहमत आहे, कारण की भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेट एक उच्च कोटीचा क्रिकेट आहे आणि कित्येक स्टार खेळून आपण पाहिलं आतापर्यंत आणि याच्या पुढे सुद्धा पाहणार होता. आज एक मात्र पाहतोय आपण की नंदन सारखा एक महान ग्रामीण क्रिकेटचा फलंदाज, त्यांची फटकेबाजी आपण पाहणार आहोत. सज्ज होतोय गोलंदाज. ज्यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, सफल क्रॉसवरून खेळण्याचा प्रयत्न अजून बीट होतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर पाहतोय आपण इथं मात्र 32. पण सुबा धुमाला हाणामारीचे षटक म्हणतात, पण इथं मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज यतीश यांच्याकडून अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 32 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाज सज्ज होताना यतीश. यावेळेस पाहता लॉफ्टेड शॉट, पण हवेत आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज या चेंडूवर 5वा हा फलंदाज फेल. साई विश्वाचा मालिक तू शिर्डीचा राजा केला धावला. साई विश्वाचा मालिक तू शिर्डीचा राजा केला धावला. हे हाकेला धावला, साई निलेश गुरवला पावला. हे हाकेला धावला, साई गवळ कशा प्रकारे हा मिडविकेट आणि लॉंगॉनच्या वरतून खेचण्याचा प्रयत्न होता. टायमिंग अचूक नव्हती, प्लेसमेंट ठीक नव्हती आणि एका चांगला झेल टिप्प्या गेला लॉंगॉन सिमरीच्या आतमध्ये आणि अशा प्रकारे 5वा फलंदाज बाद होतोय. झकास कामगिरी प्रिन्स मुंगच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेस पाहता पुल केलेला आहे चेंडूला, पण टायमिंग परत बघितली सुभाष दादा, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. जिथं धावा 1 होती तिथं मात्र आता 4 धावा म्हणजे चौकार वसूल करतोय फलंदाज. अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघितलं आपण. दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार होतोय 4 धावासाठी. चौकाने धावसंख्या पुढे सरकताना 36. एक चांगली गोलंदाजी असताना मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यतीश परत यावेळेस पात्र पाहिजे की एक्झॅक्टली चेंडू जास्त सफल क्रॉस आणि चेंडू डाव्या स्टेजच्या खूपच बाहेर. फारुख बर्डी सरांचा इशारा होतोय. धावसंख्या 37. न्यू गावदेवी हिवाली संघाचा संघनायक आणि जयबजरंग फिशे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पिशे संघाचा संघनायक आलेला आहे, आपलं मनस्वी स्वागत आहे. आणि याचबरोबर चांगल्या चेंडूची समाप्ती आणि निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावपलकावर 37 आणि 38 धावाचं आव्हान उभं केलेलं आहे. नक्कीच नाणेफेक केले जाणार आहे आणि गुरसे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य प्रकाश भोईर आणि त्यांच्यासोबत हरेश केने, आपणास दोघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे. या दोन्ही मानवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. न्यू गावदेवी हिवाली. वेलकम, सुस्वागतम. आमचे प्रमुख मान्यवर येताना सीएम चषक मध्ये साहेब आपलं सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या माध्यमातून मनस्वी स्वीकार करते, स्वागत करते. वेलकम. तर दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होताना पाहतोय आपण. सीएम चषकचा हा महत्वाचा सामना आहे. गावदेवी हिवाळी विपक्ष आपण जयबजरंग पिशे. तर नाणेफेक झालेली आहे आणि मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण VIP डेजवर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आमचे प्रमुख मान्यवर
तर नाणेफेकीचा कौल झालेलं आहे. सर्वप्रथम मी सीएम चषक 2018 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून मनस्वी स्वागत करतोय. नाणेफेकीचा कौल पाहतोय आपण इथं मात्र जय बजरंग स्पोर्ट पिशा संघाने जिंकलेले आहे. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आपण भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण पाहतोय. एक मेगा शो बिग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सीएम चषक 2018 आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा भिवंडी ग्रामीण विधानसभा या स्पर्धेचे आयोजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण सीएम चषक आनंद घेत आहे. काय विचार आहे आपल्या या आयोजनाबद्दल? अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केले निलेश गुरव आणि सहकाऱ्यांनी. त्याबद्दल मी त्यांचं आभारही व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. अतिशय चांगलं थोडक्यात मनोगत आपण सांगितलं निलेश गुरव साहेब यांच्याबद्दल. तर मित्र आपण नाणेफेक जिंकलेले आहे. इथं सर्वप्रथम नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करताना 4 षटकाचा सामना आहे. समोरचा एक चांगला संघ आहे गावदेवी स्पोर्ट हिवाळी संघ. या संघामध्ये मी बघतो की चांगले खेळाडू आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा असा प्रयत्न असेल आपला? आमचं 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि पहिला सामना जर जिंकला तर निश्चित दुसऱ्या राऊंडपासून आपण पाहतो की सर्व संघांना गणवेश आहे. फुल एन्जॉय आपण सीएम चषकमध्ये करणार आहे. हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक. माझ्या समेत आता मात्र पाहतोय आपण गावदेवी हिवाळी संघाचा संगणक आहे. तोच प्रश्न ज्या प्रकारे सीएम चषक एकच चर्चा आहे सध्या भिवंडी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून भारतातली सर्वात कला क्रीडा महोत्सव पाहतोय आपण. सीएम चषकच्या माध्यमातून काय वाटते आणि आपल्या सीएम चषकबद्दल काय विचार असतील? पहिला तर निलेश गुरव साहेबांना आमचा टीम धरून खूप खूप आभार आणि त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा आभार. आणि इथे त्यांनी आयोजन बोललं तर इतक्या परिसरात ग्रामीण क्रिकेटमध्ये असं आयोजन कधी झालाच नव्हता. अगदी बरोबर. आपलं मताशी पूर्णपणे सहमत आहे. नाणेफेक हरलेले आपण इथं मात्र सर्वप्रथम फलंदाजी करावी लागणार गावदेवी स्पोर्ट हिवाळी संघासाठी. 4 षटकामध्ये किती धावाचा आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार? 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. सामना एक रोमांचक होईल. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. तर मित्रांनो टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण जय बजरंग स्पोर्ट पिशा संघाने जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. तिथं सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक धुमाल सर. धन्यवाद सुनील पवार. येणार बोरपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळकाला धावा जगलेल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय जयशिल्पा सोनटक्के या संघासमोर. सलामी जोड मैदानामध्ये आपण पाहतोय जयशिल्पा सोनटक्के या संघाकडून स्ट्रायकर फलंदाज रुपेश आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज वैभव. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हातात आणण्यासाठी विश्वास येतोय. यावेळी स्कोअर ऑफ द विकेट पहिलाच चेंडू खेळून काढला जातोय एका धावेसाठी. एका धावेने जयशिल्पा सोनटक्के या संघाचं अकाउंट ओपन होत आहे. देशामधील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल सोडला जातोय बिंदास कडून. चुकी होत आहे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने सोनटक्के संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 2. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे चेंडूवर नजर नव्हती पण तेवढंच खराब क्षेत्ररक्षण बघितलं आपण आज सुभाष धुमाल सर. ज्या प्रकारे हा झेल घ्यायला हवं होतं पण जीवनदान मिळतोय फलंदाजाला. विश्वास राईट मोड द विकेट. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅट मध्ये संपर्क होत नाही. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता बिंदास याने. पूर्णपणे राग व्यक्त करताना आपण पाहतोय बिंदास यास. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. पंचांचा वाईटचा शोध आहे. अवंत धावाडीच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून होते ते 3. बलवंत दलवी देवरुंगा याच्याकडून सीएम चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आहेत. सुरू असलेला सामना आपण पाहतो येणार बोरपाडा विरुद्ध जयशिल्पा सोनटक्के या 2 संघामध्ये. एकूण 70 नाबाद धावांची खेळी पेश केली. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जयहिंद देवरुंग संघाचा डावखळी शैलीचा फलंदाज बलवंत दलवे याच्या नावे आहे.
यावेळी फुलटॉसवर चेंडू सॉंग केलेला आहे, गॅप मधून चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार, सीएम चौकार. निलेश गुरव भक्त तुझा दरवर्षी येतय शिर्डीला, दरवर्षी येतय शिर्डीला. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. स्वॉंग केलं होतं चेंडूला, कुठला क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि गॅप मधून चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी गेला होता. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. सकाराम महाराजांची पावनभूमी असलेल्या हा कवाड क्रीडा नगरीमधून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अगदी बरोबर, कारण की वारकरी संप्रदायाचा जर बघितलं आपण, इथूनच पालखी निघते, मी सुद्धा या पालखीमध्ये सहभाग होतोय. पंचांचा वाईडचा इशारा येतोय, अवांत धाव वाईडच्या रूपाने. माझ्या समोर हरिभक्त पारायण, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांना आपण पाहतोय. हे ऐतिहासिक गाव आपण पाहतोय, सुनील पवार कव्वाड गाव. यावेळी मात्र मोठा फाटका, चेंडू हवेत, अप्रतिम जल आणि फलंदाज फेल. पहिला फलंदाज बाद होतोय जय शिल्पा सोनटक्के या संघाचा. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक केलं होतं चेंडूला, चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता, सीमारेषा कव्हर करू शकला नाही. मात्र कौतुक करावे लागेल, षटकारीचं रूपांतर झेलामध्ये केलेल्या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज फेल जय शिल्पा सोनटक्के या संघाचा. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीत आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. संदेश गुरव याच्याकडून स्वप्नील उर्फ बिच्चू यास ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि स्वप्नील आपण पाहूया, हार्दिक शुभेच्छांचं रूपांतर चांगल्या फलंदाजीमध्ये करतोय का. रजनीकांत येतोय गोलंदाजी मार्कवर. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. पंचांचा वाईटचा शो येतोय, अवांत धावाच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वरून होते ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. यावेळी अतिशय खराब दिशा चेंडू, पंचांचा वाईटचा शो येतोय. पुन्हा एकदा दिशा भरकटले गेलेली आहे. गोलंदाज रजनीकांत आपण पाहतोय. स्वप्नील यास गोरख माले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा डाऊन दिले स्टंप. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा शर्यत आहे आणि वाईटची हॅट्रिक आपण पाहतोय गोलंदाज रजनीकांत यांच्याकडून. निश्चितच सुहास मंडप रेकॉर्डरच्या प्रोप्रायटर मधुर गुरव यांच्याकडूनही स्वप्नील यास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छांचा अक्षर वर्ष होत आहे स्वप्नील याच्यावर. स्वप्नील खास करून बिच्चू या नावाने प्रसिद्ध आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय.
यावेळी बॅटची एज मात्र इष्टाच्या मागे चेंडू जातोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू अडवतो क्षेत्ररक्षकाच्या मागे. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज स्वप्नील उर्फ बिच्चू. एका धावेने आपलं खातं उघडताना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 13. दुसरं षटक मार्ग असते जे आव्हाने ते 38 धावांचे 9.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकवल्याच्या आहेत. दुसरं षटक मार्ग असतं रजनीकांत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामनागर फलंदाज वैभव. यावेळी मात्र अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय. बिंदास लसणे याच्या सेफ हँड मध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळी एक मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमाशे पार. सीएम षटकार. आया सुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. आया सुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. त्याला जाऊन दे दाराने त्याला घेऊन दे घरा. त्याला जाऊन दे दाराने त्याला घेऊन दे घरा. मला बघून तो करताय सुना गो माया मैत्र भेटलाय सुना. पंकज म्हात्रे कारिवले यांच्याकडून चीफ मिनिस्टर कप 2018 साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच युवा नेते निलेश गुरव साहेबांसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद पंकज म्हात्रे कारिवले. धावसंख्या षटकाराने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढवून होते 19. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिडल रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय आणि धाव पाहता निश्चितच स्वप्नील बिच्चू याची गेली संपुष्टात. अतिशय क्लास थिएटर प्रेक्षेप आपण पाहू शकता. प्रिन्स मूवी यांच्या माध्यमातून रिप्ले अतिशय चांगलं दाखवल्या जाते. प्रत्येक विकास रणवी या ऑपरेटरकडून. नक्कीच अतिशय उत्कृष्ट थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि विकास रणवी लोणाड तसेच कॅमेरामॅन भावेश बारसे मॅन फ्रॉम पोगाव यांना जात आहे. ही स्पर्धा त्यांच्या कडून कव्हरेज केली जाते आणि अनेक मॅसेज आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. ट्रिपल एस रुपेश ठाकरे आणि प्रसाद थले यांच्याकडून या लाईव्ह टेलिकास्टचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यांच्याकडूनही हार्दिक शुभेच्छा दिल्या सीएम चषकासाठी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट मध्ये नीटचा संपर्क घडून आला नव्हता. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या होते ते 21. यावेळी मिड विकेट रिजन मध्ये चेंडू टोलवला जातोय. डीप मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेटने पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने जय सेल्फा 60% संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढवून 23. 38 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय जय सेल्फा 60% या संघाला. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर 2 बाद 23 अशी धावसंख्या झालेली आहे. मात्र मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
इथून पाहतोय आपण आज सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता आहे आणि सुभाष धुमाल ज्या प्रकारे एका चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण की 23 धावा आणि फक्त 2 फलंदाज बाद झालेले आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण फलंदाजी करणारा संघ जो आहे अतिशय सुंदर आयोजन पाहतोय आपण भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण सीएम चषक 2018 च्या माध्यमातून आयोजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरवसाहेब यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. जे मस्त धामणगाव संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यामधील विजय संघ आणि जयमस्त धामणगाव या दोन संघामध्ये मैदान क्रमांकावर 2 वर सामना खेळला जाणार आहे. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आणि सर्व संघाच्या संगणकांनी पूर्णपणे सहयोग करायचा आहे, कारण की जे महाराष्ट्र धामणगाव संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर येऊन लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर या चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत आपण लढत द्यायची आहे. तर खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर आता मात्र 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून फक्त 15 धावाची आवश्यकता आहे. कशा प्रकारे येणार बोरपाटा संघाचे गोलंदाज वापसी करतात, इथून या 15 धावा रोखतात की नाही पाहायचं आहे. बंटी आता पहिला चेंडू पाहायचे की एक्झॅक्टली चेंडू डाव्या स्टिकच्या हा बाहेरून जाणार आहे आणि पंचाचे दोन्ही या समांतर रेषेत खराब सुरुवात करतोय बंटी. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 24. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पायचीचा प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत. ज्या विकेटची आवश्यकता तर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज बंटी. 3 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 24. अतिशय चांगला निर्णय म्हणता येईल. गोकुळ पाटील नेहमीच भिवंडी टेनिस क्रिकेट या ग्रामीण असो की सिटी मंगळ नामवंत असे पंच आहे. बघितलं आपण प्लम पकडल्या गेलं, मधल्या यष्टीवर आढळणारा चेंडू होता, सरळ थाय पॅडवर आदळतोय आणि प्रश्न विचारायला लागला आणि संतुष्टच होतोय पंच आणि बोट आकाशाकडे. एक चांगला निर्णय म्हणता येईल. नक्कीच या स्पर्धेचे नियमावली ट्रॅक एकाच कलरचा असणं कंपल्सरी असणार आहे. यावेळेस मात्र टर्न केल्या चेंडूला शॉर्ट मिड विकेट रिजनकडे एक धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एका धावची संधी आणि विकेट ज्या प्रकारे प्राप्त केला तिथून मात्र असं वाटतं की संघातले खेळाडू पूर्ण चार्ज झालेले आहेत. ट्रॅक एकाच कलरचे या स्पर्धेमध्ये असणं बंधनकारक असणार आहे आणि थर्ड मॅन मध्ये जो क्षेत्ररक्षण करतोय त्याचा ट्रॅक ब्लॅक कलरचा नसल्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या एनआर बोरपाडा संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जात आहे आणि 2 धावांची पेनल्टी दिली जात आहे. 2 धावा आम्ही या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. याचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. अगदी बरोबर आपण माहिती दिली. ज्या नियम आहे या स्पर्धेचं त्याचं पालन करणं प्रत्येक संघाच्या संगणकाने खेळूचं काम आहे. जो पालन नाही करणार त्याला मात्र शिक्षा होणार आहे. बघितले आपण इथं मात्र 2 धावाची पेनल्टी येणार बोरपाडा या संघाला लावण्यात आलेली आहे. धावसंख्या 25. यावेळेस मात्र लेट कट पाहिला पण गली रिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेची संधी होती. या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 26. अतिशय प्रतिम आयोजन पाहतोय आपण सीएम चषक 2018. तर निश्चित या स्पर्धेसाठी सिनियर समालोचक मनोहर अल्ली सर यांनी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद मनोहर अल्ली सर. यावेळेस पाता क्लास फटका आहे. छोट्या व्यक्ती टॉपरकीला पुश केलेलं आहे शॉर्ट कव्हर रिजनकडे. दुसऱ्या धावची मागणी डेंजर अँड थ्रो जातोय आणि एकाच ट्रॅकवर दोन्ही गाडी आणि इथं मात्र फलंदाज धावबाद.
अगदी बरोबर. काय एक मधुर धून आहे. खास सीएम चषकमध्ये पाहतोय एक आसित नवी आणि जिद्द नवी हा जे एक नारा आहे भारतीय जनता पार्टी यांचा. आणि निश्चितच हे सीएम चषक 2018 ची आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकता. आमच्या कॅमेरामॅनने अचूक टिपलेली ही ट्रॉफी आपण पाहू शकता. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण क्रमांक 6 वर नितेश येतोय. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 27. गोलंदाज सज्ज होताना चला वेळ कमी घ्यायची कारण की 4 षटकासाठी फक्त आपल्याला 20 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. त्या वेळेमध्ये आपण 4 षटका करणं गरजेचं आहे आणि सर्व या सूचनेचं पालन सर्व संघांनी करायचं आहे. आपण भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीणचा महासंग्राम पाहतोय आपण सीएम चषक 2018च्या माध्यमातून. देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सीएम चषक 2018. गोलंदाज सज्ज होताना बंटी, खेळण्यासाठी समोर फलंदाज असेल नितेश. यावेळेस पाहता बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू बीट होतोय आणि ज्या प्रकारे पहिला चेंडू सोडल्यानंतर त्यानंतर चांगली वापशी गोलंदाज बंटी हा करतोय. पाहू शकता रिप्ले मध्ये आणि टप्पा पडल्यानंतर किंचित थोडासा चेंडू बाहेर निघणारा आउटस्विंग चेंडू जवळपास पाहायला मिळालं. यास मात्र बॅक टू द बॉलर सरळ निशाणा. अजून एक फलंदाज धावबाद. धन्यवाद. तर 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 27 आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही आता ऍड करतोय. धावसंख्या झाली ते 29. तर बोलूया आपण स्वागत सत्कार समारंभाकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत युवा नेते सन्माननीय निलेश गुरव साहेबांचे मित्र गोरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक हरीश केने यांचं स्वागत सत्कार सन्मान मी युवा नेते निलेश गुरव साहेबांनाच विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचं आहे. आपण पाहू शकता ते स्वागत सत्कार सन्मान केला गेलेला आहे. त्यानंतर निश्चित क्रिकेटचे कट्टर चाहते नेहमीच त्यांचा मला मेसेज असतो कुठेही स्पर्धा सुरू असताना. प्रकाश भोईर गोरसे आमच्याच गावचे 25 नागरिकांचे स्वागत सत्कार सन्मान केले जात आहे. तर धावसंख्या आपण पाहतोय समीकरण आता मात्र बदललेलं आहे. 29 धावा धावपलकावर झलकले गेले आहेत कारण पॅनल्टीच्या 2 धावा मी ऍड केलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी चेसिंग आणि ट्रॅक एकाच कलरचे असणे बंधनकारक असणार आहे. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आपण पाहतोय धावपलकावर. सुभा धुमाल इथून सुद्धा सांगता येत नाही की कोण विजय संपादन करेल. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. कृपया करून हे बघा वेळेचं पण पालन करायचं आहे कारण की वारंवार आमचे पंच तुम्हाला वॉर्निंग देतात. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. इथून हा सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण ज्या प्रकारे या षटकामध्ये बंटी यांनी वापशी करून दिलेले पण ज्या प्रकारे या स्पर्धेचा रूल आहे की आपल्याला ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी आहे त्याचा फटका इथं पाहतोय आपण येणारा पोरपडा संघाला बसलेला आहे कारण की 2 धावा हा एक निर्णायक क्षण ठरू शकतो. काय पाहायचंय ट्रॅक कंपल्सरी आहे. तर सज्ज होतोय गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी गणेश. पहिला चेंडू स्लोअर बाउन्सर होता. नियंत्रण होता या पुलच्या फटक्यामध्ये. थोडंसं थांबल होतं शतक अशा धावा वाचवणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत सहज संधी होती. या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होतंय. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पाहतोय आपण 7 धावाची आवश्यकता. मुकेश घरत याच्याकडून फलंदाज नितेश यास हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आता समीकरण आपण पाहतोय 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे कारण की सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मात्र या चेंडूवर वापसी करावी लागेल. गणेश या गोलंदाजाला राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा चेंडू
यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, बॅकफुटला जाऊन फक्त पुश केलेले आहे हलक्या हाताने, एक दिमाखात दुसरी धाव पूर्ण दबाव टाकला, पहिली धाव घेताना धोकादायक ठरू शकतोय, पण अतिशय वेगात या 2 धावासह पूर्ण आता मात्र दबाव वाढला गेला क्षेत्ररक्षकावर आणि 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावींनी संघ धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. आता मात्र धावफलकावर आपण 33. आता सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि धावा हव्यात त्या 5. प्रत्येक चेंडूवर सामना रंगतदार स्थितीकडे जाताना क्षेत्ररक्षण लावले जाते. धावसंख्या 33, 5 बाद. वेलकम. सन्माननीय आदरणीय प्रकाश खारीकर साहेबांचं आगमन झालेले. साहेब आपलं सर्वप्रथम सीएम चषक मध्ये आयोजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष निलेश गौरव साहेब यांच्या माध्यमातून मनस्वी स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सामना रंगतदार स्थितीकडे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता. कृपया वेळ जास्त घेताय आपण, कमिटीकडून आम्हाला सूचना मिळते. सज्ज होते गोलंदाज गणेश. राकेश यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू आणि या निर्धाव चेंडूने सुभाष धुमाल बघितला. आपण आता अजून सामना रंगतदार स्थितीमध्ये काय बोलशील? नक्कीच रंगत निर्माण केलेलं आहे, वापसी करून देतोय आपल्या संघाला. आता मध्ये समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू एक निर्णायक चेंडू असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. अतिशय क्लास चेंडू होता, बघितला गुडलेन स्पॉटर चेंडूचा टप्पा होता आणि सरळ चेंडू वेगात निघून जातो एसटीच्या हातात. निर्धाव 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता. काय होणार, कोण जिंकणार, कोण हारणार, पण जो खरा क्रिकेटचा चांगला खेळ त्या संघाचा विजय निश्चित होईल सीएम चषक या सामन्यामध्ये. गोलंदाज राकेश व्हीआयपी डायच्या एंड कडनं सज्ज होते मारा करण्यासाठी. आकोड्या चेंडू बॅकफुटला जातोय, खाली क्षेत्र म्हणजे फक्त चेंडूला पुश करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट डिझाईन कडे परत थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धीमा थ्रो येतोय आणि त्यापूर्वी 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 35. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 2 चेंडू 3 धावाची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 290वी दुहेरी धाव पूर्ण केलेला आहे फलंदाज नितेश याने. अगदी बरोबर. प्रत्येक चेंडू माग क्रिकेट मधला महत्वाचा दुवा ज्यांना म्हटला जातो गुणलेखक, प्रत्येक चेंडू माग अपडेट देताना की आता मात्र पाहतोय की 2 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता. निर्धाव, सिंगल, चौकार, काय घडणार या चेंडूवर? यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेला आणि होय फलंदाज बाद होतोय. एका चेंडूवर आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 धावाची आवश्यकता. सुभाष धुमाल आपलं मत जाणून घेतोय. ज्या प्रकारे राकेश यांनी या षटकामध्ये आपल्या संघाला पूर्णपणे वापसी करून दिलेले आतापर्यंत. नक्कीच अतिशय उत्कृष्ट वापसी आपण पाहतोय राकेश याने करून दिले आपल्या संघाला. मागच्या सामन्यामध्ये अशी स्थिती आपण पाहिली होती, त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकला होता आणि यावेळी पाहूया तशाच प्रकारची स्थिती. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा, एखादा गोल्डन षटकार किंवा एखादा गोल्डन चौकार, कारण चेसिंग हे कंपल्सरी आहे. अगदी बरोबर. आणि ह्या ग्राउंडचा जर आपण विचार केला तर छोटे आहे, 3 धावा सहजासहजी पूर्ण करणं गरजेचं कठीण होईल. पण गोल्डन चौकार किंवा षटकार इथं मात्र मारावं लागेल सामना जिंकण्यासाठी. पण जेवढं कौतुक करतोय आपण येणार बोलपाटा संघाचं गोलंदाज राकेश अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर जवळपास आणून ठेवलेलं आहे. एका चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील पवार इसे लगाडाला तो मानो मॅच को जिंगाडाला. अगदी बरोबर. म्हणूनच तर धूम आणि धुमाल अख्खा टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये सुभाष धुमाल, क्या बात आहे. एका चेंडूवर 3 धावाची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी यतीश. फर्स्ट वॉर्निंग दिल्या जाते पंचाकडून, मेन पंच फारुख बर्डेसर यांच्याकडून. यानंतर दुसरी वॉर्निंग दिल्या जाणार नाही येणार बोरपाटा संघाला, कारण की वेळेवर आपण सहकार्य करायचं आहे. 1 चेंडू 3 धावाची आवश्यकता. राकेश
व्हीआयपी डेच्या एंड कडनं समोर डाव फलंदाज खेळण्यासाठी यतीश. सज्ज होतोय गोलंदाज. डेथ बॉलचा इशारा. मानसिक दबाव साफ दिसतोय गोलंदाजावर. ज्या प्रकारे सुभाष पाहतोय आपण की काय होणार काय घडणार काय सांगता येत नाही. एका चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना बघितलं आपण मानसिक दबाव साफ गोलंदाजावर दिसतोय. फलंदाज समोर यतीश. एका चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो येतोय पोहोचू शकणार नाही आणि याचबरोबर हा एका धावांनी सामना जिंकलेला आहे. येणार बोरपाडा संघाने जिंकलेल्या संघाचं कौतुक, हारलेल्या संघाचं अभिनंदन. ज्यांनी शियम चषक मध्ये आपण भाग घेतला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष भिवंडी सन्माननीय निलेश गोरसाहेब यांच्या माध्यमातून हारलेल्या संघात सुद्धा लाख लाख अभिनंदन. जाऊया आपण सुभाष धुमालकडे. धन्यवाद सुनील पवार. येणार बोरपाडा संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि येणार बोरपाडा संघामध्ये आपण पाहिलं होतं खराब फलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र प्रत्येक यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. एकमेव असा फलंदाज याने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला होता. 13 धावांचं योगदान दिलं होतं. प्रतीक इज द मॅन ऑफ द मॅच. येणार बोरपाडा मॅन ऑफ द मॅच प्रतीक. आणि येणार बोरपाडा विरुद्ध जयमर्ष धामणगाव हा सामना मैदान क्रमांक 2 वर खेळला जाणार आहे. लगेच येणार बोरपाडा संघाने नंबर 2चा ताबा घ्यायचा आहे. बोलूया आपण हा स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय प्रकाश खारेक साहेब यांचा स्वागत सत्कार सन्मान. स्वप्नील ठाकरे आपणास विनंती असेल. युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय स्वप्नील ठाकरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. पराभूत संघाचा संघनायक सोनटक्के संघाचा संघनायक आपण पुढे यायचं आहे. हे आपण पाहू शकता स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे. येणार बोरपाडा संघाचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक. अप्रतिम फलंदाजी केली होती. प्रतीक आपण पुढे यायचं आहे. आणि गोसेगावचे सामाजिक कार्यकर्ते हरेश केने आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे प्रमाणपत्र आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यास द्यायचं आहे. त्यानंतर सन्मान्य प्रकाश भोईर गोसेगावचे आणखीन एक प्रसिद्ध आहे. आपणास विनंती आहे की आपण रंगबेरंगी ज्या जर्सी आहेत ड्रेस आहेत त्या येणार बोरपाडा संघाच्या संघनायकास द्यायचे आहेत. सोनटक्के संघाचा संघनायक आपणही पुढे यायचं आहे कारण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. 12 प्रमाणपत्र आपल्यास दिली जाणार आहेत. सोनटक्के संघाचा संघनायक आपणही पुढे यायचं आहे. सोनटक्के संघाचा संघनायक त्वरित आपण VIP डायझोर यायचं आहे. येणार बोरपाडा संघाने ह्या जर्सी परिधान करून लगेच मैदान क्रमांक 2 वर जमर्ष धामणगाव संघाशी आपल्याला लढत द्यायची आहे. या स्पर्धेसाठी निश्चितपणे सीएम चषकाची मित्रांनो चर्चा सगळीकडे आपण पाहतोय आणि सीएम चषक आणि खास करून या स्पर्धेचे शिल्पकार तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके युवा नेते ज्यांना आपण व्यासपीठावर पाहू शकता. निलेश गुरव साहेबांसाठी ज्ञानेश्वर पाटील उद्योगपती खांडपे आणि योगेश हजारे उद्योगपती धामणगाव या दोघांकडून सीएम चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील खांडपे आणि योगेश हजारे धामणगाव.